हॅलो फ्रेंड्स, आपण आज बनवून घेत आहोत पाचक मुखवास। हे पचनक्रियासाठी खूप छान असते। चला आपण स्टार्ट करू। त्यासाठी आपल्याला लागणार आहे गावरान तीळ, जवस, बडीशोप, ओवा, खसखस, काळे मिठाचे पाणी हे आपण एक वाटी घेतलेले आहोत। त्यामध्ये आपण आता ॲड करणार आहोत किसलेले खोबरं। चला तर मग आपण हे काळ्या मिठाचं पाणी लावून घेत आहोत। मस्तपैकी लावायचे, कारण की त्याला मिठाचं छान टेस्ट येते ते लावल्यावर। छानपैकी मिक्स करायचे सगळ्यांना आणि लागेल तसं पाणी टाकत राहायचं त्याच्यामध्ये। हे बघा मस्तपैकी झालेले आहेत रेडी। तीळ झाली, ओवा झाला। आता आपल्याला जवस आणि बडीशोपला पण लावून घ्यायचे आहे। हे बघा असे लागेल तसं पाणी थोडं थोडं ॲड करत जायचं। आता आपण जवसला लावून घेत आहोत। झाले आहेत आता आपले सगळे लावून आपण ते अर्धा तास मुरत ठेवणार आहेत। आता आपण मुरत ठेवलेल्या अर्धा तास झालेला आहे, तर बघा इतके छान झालेले आहेत ते। जास्त वेळ पण ठेवलं तर चालते। अर्धा पाऊण तासामध्ये ते मस्तपैकी तयार होतात। मीठ पण त्याला मुरून जातं छान त्याच्यामध्ये। आता आपण कढई गरम करून घेऊ आणि त्यामध्ये आपण हे चारी पण पदार्थ मस्त मंद आचेवर भाजून घेणार आहोत खरपूस। त्यामध्ये तीळ टाकले आहे मी आता। छानपैकी तीळ पण भाजलेले आहेत। त्यानंतर बडीशोप, आता आपण जवस टाकून घेणार आहोत। जवस ही हृदयासाठी खूप छान असते खायला। त्यासाठी ही रोज थोडी थोडी आपण मुखवासामध्ये टाकून खाल्ली तरी आपल्या शरीराला त्याचा फायदा होतो। छान भाजले आहे। आता आपण ओवा भाजून घेणार आहोत। ओव्याने सर्दी वगैरे होत नाही, खोकला होत नाही। आणि हे पाचक मुखवास आपण आहे ना हिवाळ्यामध्ये आणि पावसाळ्यामध्ये आवर्जून खाल्ले पाहिजे। आता आपण खसखस टाकून घेतलेले आहे। त्यानंतर किसलेले खोबरं टाकून घेतले आहे। मी थोडं तीळला कलर लावलेले आहे, फ्रूट कलर। त्याच्याने दिसायला ते छान दिसतात आपलं पाचक मुखवास। 2 कलर मी लावून घेतलेले आहे तीळला। ते पण आपण दोघे पण भाजून घेतले आहे छान। चला तर मग सगळं मिक्स करू आपण। ओवा झाला आपला, त्यानंतर जवस, तीळ, बडीशोप, किसलेले खोबरे, त्यानंतर खसखस, कलरची तीळ हे सगळं आपण मिक्स करून घेतले आहे। छानपैकी मिक्स झाले आहे। थंड झाले का ते आपण एका बाउलमध्ये काढून घेणार आहोत आणि आपलं पाचक मुखवास रेडी आहे। चला तर मग आवडले असल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। आणि हे काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवायचे आहे आपल्याला, कारण की ते लूज पडणार नाही म्हणून।
चलो बाय, ट्राय करा. बाय बाय.